नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, तुम्हालाही काठपदर साडीचा ब्लाऊज शिवायचा आहे, डिझाईन सुचत नाही आणि लेस लावून डिझाईन आवडत नाही, तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडेल अशी डिझाईन बघा. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपण गोल गळ्यावर सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर साडीच्या काठापासूनच आपण एक छान असा गळा बनवणार आहोत. तर बघा, इथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 9.5 इंच. अगोदर 10 इंच घेतलेली होती, पण ती थोडीशी मोठी वाटत होती, त्यासाठी इथे अर्धा इंच आपण कट करून घेतलेला आहे. तर बघा, इथे गोल गळ्याची आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि मार्किंग करून झाल्यावर हा गळा आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता, इथे गोलगळा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. आता ब्लाऊजचा मेन कपडा इथे थोडासा एक्स्ट्राचा कपडा आहे, तो कट करून घेतला आहे. आता ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपण अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. अगोदर इथे कमरेच्या साईडने आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता, आता शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे आपल्याला गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर त्या अगोदर इथे आपण टाचपिन लावून घेऊयात, जेणेकरून गळ्याला शिलाई टाकायला सोपं जाईल आणि कपडाही घसरणार नाही यासाठी. तर बघा, इथे दोन्ही बाजूने आपण टाचपिन लावून घेतलेले आहेत. आता इथे सेंटरमध्येही एक टाचपिन लावून घेऊयात आणि आता एकसारखी मार्जिन ठेवून जसा गळ्याचा आकार आहे तशीच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, जिथे राऊंड आहे तिथे राऊंडमध्येच इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता, इथे आपण गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, कट देऊन झाल्यावर आता इथे आपल्याला टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा इथे पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा इथे कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित करून आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे आपली गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे. आता लगेच कमरेच्या साईडने आपण एक शिलाई देऊन घेऊयात, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा, कमरेच्या साईडने शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता साईडने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करतानाही कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण इथे ब्लाऊज शिवताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघू शकता, आपल्या इथे फिनिशिंग सहित गोल गळा तयार करून झालेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. आता इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकण्यासाठी बघा, इथे गळ्यापासून पुढे आपल्याला इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर उभा 4.5 ते 5 इंचावर आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. तर इथे मी 5 इंचावर टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची. तर बघा, टक्स टाकताना खालच्या साईडने अर्धा इंच आणि वरच्या साईडने निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्ही बाजूचे इथे टक्स टाकून घ्यायचे. टक्स टाकताना एकसारखेच दोन्ही टक्स घ्यायचे आहेत. टक्स लहान मोठा होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे.
तर बघा आता इथे साडीचा काठ वापरायचा आहे आपल्याला. तर बघा ह्या काठाच्या साईडने छोटीशी डिझाईन आहे, तर ती डिझाईन आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, हा छोटासा काठ वापरून आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बऱ्याच मैत्रिणींना काठपदर साडीला लेस आवडत नाही, तर त्यासाठी आपण इथे या काठाचीच लेस गोल गळ्यावर लावून घेणार आहोत. ह्या लेसमुळे तुमच्या गळ्याला सुंदर असा लूक येतो. तर बघा इथे एकसारखीच आपल्याला लेस कट करून घ्यायची आहे. कपडा कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा आता ही लेस आपण कट करून घेतलेली आहे, तर ही दोन्ही बाजूने इथे दुमडून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने दुमडून इथे आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. आणि जी डिझाईन आहे ती डिझाईन शिवणात जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुमच्याही साडीला सुंदर आणि सिंपल असा लूक हवा आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही लेस कशी वापरायची ह्याचीही ट्रिक मी पुढे सांगणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथे ह्या लेसला शिलाई टाकून झालेली आहे. तर आता ही लेस गोल गळ्याला व्यवस्थित बसण्यासाठी इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत. कडेने जे धागे दोरे आहेत ते इथे आपण कट करून घेणार आहोत. तर बघा शिलाई टाकताना जे धागे दोरे निघालेले आहेत ते अगोदरच इथे कट करून घ्यायचे आहेत. तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि मागच्या हाताने आपल्याला ह्या लेसवर हात ठेवायचा आहे आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर दोरा न टाकता ही शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्यामुळे गोल गळ्यावर सुंदर अशी लेस बसते. जी ब्रॉड लेस आहे त्या लेसला सुद्धा ह्या पद्धतीने एक शिलाई टाकून घेतली तर ती लेस व्यवस्थित अशी बसते. तर गोल गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा. तर बघा आता इथे ही लेस आपण तयार करून घेतलेली आहे. आता ही लेस आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायची आहे. आपण जो गोल गळा तयार करून घेतलेला आहे, तर मैत्रिणींनो, ही लेस तुम्ही पंचकोनी गळा, गोल गळा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याला लावू शकता. इथे मी गोल गळ्यालाच लावून घेते. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या लेसमुळे गळ्याला किती सुंदर असा लूक आलेला आहे. गोल गळा आहे तिथे राऊंडमध्येच आपल्याला ही लेस लावून घ्यायची. अगदी कडेकडेने लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या साईडने ही दुसरी शिलाई टाकायला सोपं जाईल ह्यासाठी. तर बघा एका बाजूने आपली शिलाई झालेली आहे. लगेच आपल्याला इथे दुसऱ्याही बाजूने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा दुसऱ्याही बाजूने आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या ह्या गळ्याला किती सुंदर असा लूक आलेला आहे. तर आपण दुसरी लेस न वापरता काठापासूनच लेस तयार करून गळ्याला लावून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.